अजित पवार गटातील मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केले। शरद पवारांनी गेल्या 50 वर्षाच्या कालावधीत घरं फोडण्याचंच राजकारण केलंय। अहेरी मतदारसंघातही पवारांनीच फूट पाडली असा आरोप धर्मराव बाबा अत्रामांनी केला। ही फूट घडवण्याकरता गेल्या 2 वर्षांपासून तयारी सुरू होती असा गौप्यस्फोट धर्मराव बाबा अत्रामांनी केला। अहेरी मतदारसंघात होणारी राजघराण्यातली तिहेरी लढत राज्यात चर्चेचा विषय बनली आहे। एकूणच आता परिवारवाद आणि यात पडलेली फूट यावर राज्यातल्या जाहीर सभांमधून हे वक्तव्य होतं। आपल्यासोबत राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री धर्मराव अत्राम आहेत, ज्यांची मुलगी त्यांच्या विरोधात आहे, पुतण्याविरोधात आहे। बाबा, मला सांगा, एकूणच ही तिहेरी लढत राज्यात चर्चेचा विषय आहे आणि राज्याच्या जाहीर सभांमध्ये मोठ्या नेत्यांकडून सुद्धा उल्लेख होत आहे। हे आता हा अहेरी विधानसभा हा एक प्रकारचा ऐतिहासिक निवडणूक इथे होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून हा निवडणूक फार महत्त्वाचा असल्यामुळे एका बाजूला पुतणे, एका बाजूला पुत्री आणि बाकीचे सगळे जवळजवळ आणखी 9 म्हणजे 12 उमेदवार आहेत। पहिल्यांदा आपण पाहतो की 50 वर्षामध्ये 12 उमेदवार उभा झाले या विधानसभा क्षेत्रात आणि हा लढाई आहे, ते सगळे आपला प्रयत्न करत आहेत। परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की जे मी या क्षेत्रामध्ये जे फिरलेलं आहे, जवळजवळ 1,60,000 पेक्षा जास्त लोकांशी माझा संपर्क झाल्यामुळे प्रत्येक गावागावामध्ये मी पिंजून काढलेला आहे। भाजपच्या नेत्यांच्या जाहीर सभांमध्ये उल्लेख झालेला आहे की शरद पवारांकडून अनेकांची कुटुंब फोडण्यात आले, त्यांच्या कुटुंबातल्याच लोकांना त्यांच्या विरोधात उभं करण्यात आलं। तुमचा विशेष उल्लेख यात करण्यात आलेला आहे। भाग्यश्री आता तुमच्या विरोधात उभे असल्यामुळे शरद पवार साहेब हे राष्ट्रीय नेते आहेत आणि ते राष्ट्रीय नेते असल्यामुळे त्यांनी काय केलं आहे, पक्ष फोडायचं काम त्यांनी 40-50 वर्षापासून तेच केलं आणि त्याच्यानंतर आता त्यांनी पहिल्यांदा या निर्वाचन क्षेत्रामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये घरफोडीचा त्यांनी राजकारण केलं आणि घर म्हणजे बापाविरुद्ध मुलगी हे जवळजवळ 2 वर्षापासून ते तयारीमध्ये होते आणि शेवटी त्या माझ्या मुलीला माझ्या विरोधामध्ये उभा केला। हे होते धर्मराव अत्राम यांनी विकासाच्या मुद्द्यावरची ही निवडणूक असल्याचं मत व्यक्त केलं आहे। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली। बटेंगे तो कटेंगे या नाऱ्यावरून सध्या महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापलंय। सत्ताधारी विरोधकांकडून सध्या आरोप प्रत्यारोप होत आहेत। दरम्यान याच मुद्द्यावरून संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही भाजपची भूमिका स्पष्ट केली। धर्म आणि जातीच्या आधारावर कुणीही राजकारण करू नका अशी भूमिका त्यांनी मांडली। त्याचसोबत महाराष्ट्रातील राजकारणावरही त्यांनी भाष्य केलं। तो सेफ हैं, बटोगे तो कटोगे, क्या ऐसे नारों की जरूरत अब क्यों पड़ी है राजनाथ जी? नहीं, सारे देश को एकजुट रहना चाहिए। धर्म, पंथ, जाति के आधार पर राजनीति नहीं करनी चाहिए, यही कहने का मतलब है। और क्या? लेकिन धर्म का अर्थ कुछ दूसरा होता है। अब इसको मैं यहाँ डिफाइन नहीं करने जा रहा हूँ, नहीं तो लंबा समय लगेगा। लेकिन हमारा कहना है रिलीजन के आधार पर, तो रिलीजन मैं कह दूँ तो ज़्यादा सही होगा। कास्ट, क्रीड और रिलीजन के आधार पर पॉलिटिक्स नहीं होनी चाहिए। पॉलिटिक्स यदि होनी चाहिए तो इंसाफ और इंसानियत, जस्टिस टू ऑल, अपीजमेंट ऑफ नन, न्याय सभी को, तुष्टिकरण किसी का नहीं, यही हमारी राजनीति का आधार है। शरद पवार जी बार बार बोल रहे हैं किसान बहुत डिस्ट्रेस में है और बीजेपी को वोट नहीं देगा। सोयाबीन का किसान हो, कपास का किसान हो। चुनाव का समय है, कुछ ना कुछ तो बोलना चाहिए, इसलिए बोल रहे होंगे। किसान की क्या स्थिति है पहले के कंपैरिजन में, सहज रूप से कोई यदि उसका आकलन करने वाला होगा तो इसका जवाब दे सकता है। पहली बार यदि किसानों की सचमुच पूरी संवेदना के साथ चिंता यदि किसी ने की है तो हमारे प्रधानमंत्री ने की है और उनके नेतृत्व की सरकार ने की है। बाला साहब की विरासत को लेकर बड़े सवाल उठ रहे थे। उद्धव ठाकरे कह रहे हैं बाला साहब की विरासत उनकी है। एकनाथ शिंदे बोल रहे हैं अगर बाला साहब होते तो मेरे जैसे कार्यकर्ताओं को सब कुछ जिम्मा सौंपते। क्या लगता है आपको, बाला साहब होते तो क्या कांग्रेस के साथ जाते? बाला साहब के प्रति हम सबकी आस्था है और बाला साहब के प्रति मैं समझता हूँ कि जितनी भी राजनीतिक पार्टियाँ सबकी कुछ होगी ऐसी जिनकी आस्था न हो, लेकिन हम अधिकांश लोगों की आस्था है, वैसा मैंने देखा है बातचीत करते समय पे। और मैं ये मानता हूँ कि बाला साहब ठाकरे की आस्था का ही परिणाम था कि एकनाथ जी शिंदे के साथ सर्वाधिक एमएलए उधर से टूटकर उनके साथ आ गए और शायद उन सांसदों ने भी समझा कि सचमुच उनके विचारों के अनुरूप
राजनीति करने वाला कोई व्यक्ति है तो एक नाथ शिंदे है। शायद इस कारण जो है एक नाथ शिंदे के साथ बहुत सारे लोग टूट कर चले आए और उनके साथ मिलजुल कर फिर हम लोगों ने सरकार बनाई है। एक छोटासा ब्रेक पहा फक्त महाराष्ट्राचा महासंग्राम।